राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। महाराष्ट्रातील 14 मान्यवरांना पद्म सन्मान, 3 पद्मभूषण, 11 जणांना पद्मश्री, देशातील एकूण 49 जणांची पुरस्कारासाठी निवड। अकोला जिल्ह्यात सोयाबीनची खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण। सोयाबीन खरेदीला एकीकडे वेग आलेला असतानाच अकोला जिल्ह्यात खरेदीचे उद्दिष्ट आटोपल्याने पुन्हा ही प्रक्रिया थांबली आहे। राज्याला 4 राष्ट्रपती, 44 पोलीस पदके, 4 पोलीस अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक। 714 कोटीची थकबाकी प्रक्रिया केलेले पाणी न दिल्यास जलसंपदाचा पुणे महानगरपालिकेवर ठपका। मतदार वाढ अनाकलनीय, काँग्रेसच्या सांख्यिकी विश्लेषण विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रीकर यांचा आरोप। महसूल सहाय्यक लाच घेताना रंगे हात पकडला। तालुक्यातील सिल्लोड तालुक्यातील शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास सिल्लोड तहसील कार्यालयाच्या महसूल सहाय्यकास 20,000 रुपयाची लाच घेताना भरडी तालुका सिल्लोड परिसरातील एका पेट्रोल पंपवर रंगे हात पकडण्यात आले। एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रशासनामध्ये प्रचंड नाराजी, सरकारकडून समर्थ मात्र विरोधकांची टीका। इंधन दरवाढ, बसच्या सुट्ट्या भागाची वाढलेली किंमत, महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीच्या बस प्रवासात 14.95% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांकडून नाराजीचा सूट उमटू लागला आहे। अजित पवार व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षकात, सरकारी कार्यक्रमावरून पुन्हा नाराजी नाट्य। सुप्रिया सुळे विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीची नावे जाणीवपूर्वक कार्यक्रम पत्रिकेत दिली जात नाही। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यापूर्वी तक्रार केली आहे। राज्यात पीक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मोठं वक्तव्य। कृषी आयुक्ताच्या समितीने राज्य सरकारला पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस केली आहे। याबाबत माणिकराव कोकाटेंनी मोठे वक्तव्य केले आहे। मनोज जरांगे पुन्हा मैदानात, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगळे सोयरे अध्यक्षाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा अंतरवली, सारटी, जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहेत। महाराष्ट्र लॉजिस्टिक हब नवी मुंबई होणार, आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोदामाचा प्रकल्प, 10,000 एकरावर उभी राहणार गोदामाची साखळी, जीडीपीचा वाटा 20% नेणार, भिवंडीबाबत लवकरच निर्णय। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला काय वाटते? माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का? तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी। पीक विम्यावरील गैरव्यापार टाळण्यासाठी भागडे समितीकडून 15 शिफारशी। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी राज्याचे प्रभारी कृषी आयुक्त साहेब भांगडे यांच्या समितीने 15 शिफारशींचा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे। सोयाबीन खरेदी सुरूच राहणार, पणन मंत्रालयाची माहिती, जिल्ह्यांना वाढीव उद्दिष्ट देणार। राज्यात आतापर्यंत जवळपास 7,28,000 टन सोयाबीनची खरेदी झाली आहे। तसेच ज्या जिल्ह्यांची सोयाबीन खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाले नाही त्या जिल्ह्यांना पुन्हा वाढीव उद्दिष्ट देण्यात येणार आहे। ई पीक पाहणीला येणार गती, राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या स्तरावर अर्धवट राहिलेला ई पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी शासनाने आता 45,000 सहाय्यक नेमले आहेत। गहू, मका, हरभरा लागवडीत वाढ, देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आहे। देशात 640 लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला, यात गहू, मका, हरभरा आणि भुईमुगाची लागवड वाढली आहे। कापूस उत्पादन 304 लाख गाठीवर, सीसीआयचा सुधारित अंदाज, जाहीर आयात वाढली, देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयने 2 लाख गाठीची वाढ केली आहे। यंदाचे उत्पादन 300 लाख गाठी आहे। चालू हंगामाच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये देशातून कापूस निर्यात केवळ 7 लाख गाठी झाली आहे। किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता, सातत्याने होणारे ढगाळ हवामान, उत्तरेकडील थंडी वाऱ्याचा अभाव यामुळे किमान तापमानाचा पारा 10 अंशावर आहे। परिणाम, राज्यात थंडी अद्यापही, थंडीचा कडाका कमी आहे। राज्यात आकाश निभ्र असून किमान तापमानात हळूहळू घट होत आहे। कापूस खरेदीच्या भावात फरक द्या, कापड उद्योगाची सरकारकडे महत्त्वाची मागणी। सीसीआय निम्म्याहून अधिक कापूस खरेदी करतील असल्याने उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहे। त्यामुळे सरकारने हमी भावाने कापसाची खरेदी न करता बाजारभाव आणि हमी भावातील फरक थेट शेतकऱ्यांना खात्यात जमा करावा।
सौरपंप योजनेत शेतकऱ्यांची कंपन्याकडून लुबाडणूक. शासनाच्या योजनेतून सौरपंप मिळालेला असतानाही त्यातील साहित्य बनविण्यासाठी संबंधित कंपनीच्या लोकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे असल्याचा आरोप भारतीय जनसंसदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि सरसकट कर्जमाफी द्या, सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मागणी. एक देश एक निवडणूकचे समर्थन राष्ट्रपतीकडून, सुशासनाची गरज अधोरेखित. 8,000 शेतकरी भरपाईपासून वंचित. 2024 मधील खरीप हंगामात 19 ते 24 ऑक्टोबर मध्ये तालुक्यातील सर्वच गावात अतिवृष्टी झाल्याने नुकसानीचे 8,203 दावे शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरले आहेत. जळगावात रब्बीचा पेरा 3 लाख हेक्टरवर. सध्या पहाटे रात्री थंडी असते, दिवसा उन्हाची तीव्रता असते. रब्बीला चांगले पोषक वातावरण आहे. नगरला सर्वाधिक मतदान करणाऱ्या 13 गावांचा सन्मान. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मतदान केलेल्या जिल्ह्यातील गावांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साताऱ्यात 1,30,000 हेक्टरवर रब्बी ज्वारी लागवड. पाऊस रब्बी हंगामाच्या दृष्टीने फायदेशीर ठरला आहे. पोषक वातावरणामुळे मशागत तसेच पेरणीची कामे वेगळे सुरू झाली होती. यामुळे या हंगामात सरासरी क्षेत्रा इतकी म्हणजे 100% पेरणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात सोयाबीनची खरेदी उद्दिष्टपूर्ण. सोयाबीन खरेदीला एकीकडे वेग आलेला असतानाच अकोला जिल्ह्यात खरेदीची उद्दिष्ट आटोपली. पुन्हा ही प्रक्रिया थांबली आहे.